ही पिल्ले घ्या आणि मे, जून, जुलै, ऑगस्टमध्ये पैसाच पैसा कमवा असं आर्टिकल आहे. पिल्लं कोणती घ्यायची, पिल्लं कुठून घ्यायची, किती वयाची पिल्लं घ्यायची आणि ह्या पिल्लांपासून पिल्लांचं पालन पोषण कसं करायचं, असे 2 व्हिडिओ आहेत. त्यापैकी हा पहिला व्हिडिओ ऐका नीट लक्ष. नमस्कार माझे शेळीपालक बांधव आणि भगिनींना नमस्कार. हा फेब्रुवारी महिना सुरू आहे आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये लक्षात ठेवा, कमीत कमी शेळ्या विण्याचं प्रमाण किंवा मेंढ्या विण्याचं प्रमाण जे आहे ते अतिशय कमी असतं. बाजारामध्ये पिल्लांचं मार्केट, छोट्या पिल्लांचं, अतिशय छोट्या पिल्लांचं मार्केट, ते शेळीचं असू द्या, मेंढीचं असू द्या, आता मार्केट असतं लक्षात ठेवा मोठ्या पिल्लांना. मार्च महिन्या हसल्याकमध्ये जातो परीक्षा असल्यामुळे. एप्रिल महिन्यापासून पुढे म्हणजे साधारण 15 एप्रिलच्या पुढे किंवा 1 मेच्या पुढे मार्केट मोठ्या कोकऱ्यांचं उचलतं. आता सगळीच मार्केट जवळजवळ पडलेली असतात, कारण व्हेन जी झालेली असते या वेळेला छोटी छोटी पिल्लं बी येतात शेळ्यांची बाजारामध्ये. 1000, 1500, 500, 2000, 2500. अगदी हिवाळ्यामध्ये तुम्हाला 3000ला मिळणारं पिल्लू छोटं आता 2, 2,500, 1,500ला मिळून जातं. आणि ही सत्य परिस्थिती आहे. आलं का लक्षात? फक्त तुम्ही खरेदी करायला जर सूटबूट घालून गेला, आलं का लक्षात, तिथं शायनिंग करू लागला, कुठं बी शायनिंग करायची नसते, तर तुम्हाला समोरचा ओळखतो ही कुठल्या पद्धतीचं गिऱ्हाईक आहे. इथं एखादा जाणकार माणूसच, एखादा मेंढपाळ माणूसच किंवा त्यातला जाणकार माणूस असणारा हा बरोबर घेऊन जायचा असतं, किंवा एखाद्या खटीक लोकांना त्यांना द्या फार तर प्रत्येक पिल्लामागे 50 रुपये, पण ती पिल्लं तुम्हाला चांगली घेऊन देतील. येतं का लक्षात? त्यांच्यातले त्यांच्यात ओळखी असतात. बरं, पिल्लामागे 50-100 रुपये गेलं आणि तुम्हाला जर पिल्लू 1000-1500ला मिळत असेल, तर जे 3000ला मिळणारं पिल्लू जर एवढ्या कमी किमतीला ते घेऊन देत असतील तर आवर्जून द्या त्यांना 100 रुपये. 1600 रुपये गेलेले चांगले का 3000 रुपये गेलेले चांगले? कोणी एवढं सुद्धा सांगितलं 1600 रुपये गेलेले चांगले, 1400 रुपये वाचतात ना. आणि अशी वाचवणारी जर एखादी व्यक्ती असेल तर त्याच्या साह्याने घ्या, मग ती कसली बी असू द्या, फक्त 1 महिन्याच्या आतली जस्ट चारा खायला लागलेली. येतं का लक्षात? बघा, अशी पिल्लं आपण कोणत्याही आपल्या आसपासच्या बाजारामधून, त्याला पर्टिक्युलर ठिकाणीच यायला पाहिजे असं काय नाही. ज्या बाजारामध्ये तुमच्याकडं चौकशी करा, तुम्ही ज्या एरियामध्ये क्षेत्रामध्ये राहता त्या क्षेत्रामध्ये चौकशी करा कुठल्या बाजारामध्ये पिल्लं मिळतात, आणि त्याप्रमाणे जाऊन एकाच वेळेला सगळं आणायचं नाही. पसंत पडतील, आपली कंडिशन आहे तेवढी, बाबा एकदा 5000 रुपये 6000चे आणायची, 5-6 पिल्लं मिळून जातात त्यामध्ये, ते आणायची. आणि त्यांना आपल्याकडं महत्त्वाची गोष्ट म्हणजे चारा असणं फार महत्त्वाचं आहे. नसेल चारा तुमच्याकडं तर तुरीचं भुसकट, म्हणजे काड्याचं नव्हे बरं का, लक्षात ठेवा, तुरीचं शेंगा आणि पाला साधारण 16-17 रुपये किलो असतं. परंतु छोट्या पिल्लासाठी 1-2 किलो भरपूर झालं, जास्त लागत नाही. सुरुवातीला ते जास्त खात बी नाही. हळूहळू त्यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम वाढण्यासाठी. आणि मूळचंच जर तुमचं शेळीपालन मेंढीपालन जर असेल तर पहिल्यांदा बीजारोपण करणं हे आवश्यक आहे. चॅनलवरती पहा तुम्ही,
बीजारोपण कसं करायचं, कारण त्यांच्या जठरमध्ये आतड्यामध्ये ज्या इसेन्शियल विटॅमिन बी सिक्रेट करणाऱ्या किंवा जे छोटे छोटे जीव की जे अन्नाचं पचन व्यवस्थितरित्या करतात असे डेव्हलप होण्यासाठी मी पाठीमागील बऱ्याच व्हिडिओमध्ये 1-2 व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ते घास रवंत करताना कसा द्यायचा, कसा काढायचा, कसा भरवायचा वगैरे वगैरे. तर अशी पिल्लं मग ती शेळीची असू दे किंवा मेंढीची असू दे, इथं जात पात बघू नका, फक्त कलर. तुमच्याकडं जो मार्केटला कलर चालतोय तो काळा कलर असावा, ब्लॅक कलर जवळजवळ मार्केट भरपूर आहे. काळा पांढरा, काळा तांबडा, फक्त तांबडा, शेरा कलर चालू शकतो. मार्केटला जे कलर चालतात ते कलर. मेंढीच्या पिल्लामध्ये काय कुठल्याही पद्धतीचं, फक्त त्याचं वजन वाढलं पाहिजे आहे, एवढं लक्षात ठेवा. तर तुमच्या आसपासच्या मार्केटमधून अशी पिल्लं घेतल्यानंतर काय करायचं पुढं? ही पिल्लं बाजारातून आणल्यानंतर काही जण काय करतात, लगेच त्यांना जंतनाशक, त्याच दिवशी जंतनाशक, त्याच दिवशी टॉनिक सुरू करतात. अजिबात असलं करायचं नाही. कुठलाही उपाय लगेच करून चालत नाही. इथे आपणाला त्यांना 2 दिवस व्यवस्थितरित्या सेट होऊ द्यायचं. व्यवस्थितरित्या ते सेट झाले पाहिजेत, वातावरणामध्ये रोळले पाहिजेत. फार तर त्यांना तुमच्याकडं जर दुधाची चांगली व्यवस्थितरित्या सोय असेल किंवा शेळीचं दूध जर तुमच्याकडं उपलब्ध असेल, नाहीतर दूध कसं तयार करायचं ह्याचे व्हिडिओ मी अपलोड केलेले, 2-3 वेळेला अपलोड केलेले. ते व्हिडिओ पहा, दूध कसं तयार करायचं ते. आणि त्या दुधाचा वापर केला तर चालतोय. 1-2-3 दिवस चांगली सेट होऊ द्यायची. आणि सेट झाल्यानंतर लक्षात ठेवा, त्यांना लगेच जंतनाशक देऊ नका. काय करा, त्यांना कडुलिंबाचा पाला. वजन वाढ त्यांची कशी करायची ही पुढच्या भागामध्ये मी सांगतो. कारण मार्केटमध्ये शेवटी तुमचा पिल्लू किती मजबूत आहे ह्याच्यावर ते अवलंबून असतं. कडुलिंबाचा पाला, अगदी जांभळीचा पाला, तुम्हाला सांगतो प्रमाणामध्ये बरं का, मात्र हे सर्व प्रमाणामध्ये. आवडीनं पिल्लं कुठला आणखीन पाला खातात. जर तुमच्याकडं मेथी घास असेल, जर तुमच्याकडं दशरथ घास असेल, हा पाला आवर्जून पिल्लांना द्यायचा. 1 महिना 1.5 महिन्याच्या आतल्या पिल्लांना हा पाला देणं आवश्यक आहे. आणि त्याच्याबरोबर तुरीच्या शेंगाचं बुसकट बरं का. हरभऱ्याचं बुसकट एवढं आवडीनं खात नाही, लक्षात ठेवा. आणि मोरघास वगैरे त्यांना घालू नका. कधीपासून घालायचा मोरघास पिल्लांना तर मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी अगोदरच बोलून गेलो, 300-350 व्हिडिओ आहेत म्हणून. त्यापैकी तुम्ही चॅनलवरती जावा. 2 चॅनल आहेत, 3 चॅनल आहेत, 4 चॅनल आहेत वैश्य या नावाने. ते पहा तुम्ही. चॅनलला एक सबस्क्राईब करा. तुम्हाला सगळ्या माहिती, सगळ्या प्रकारच्या सर्व माहिती, तुम्हाला दुसरा चॅनलसुद्धा शोधायची आवश्यकता नाही. काय बी असू द्या, तुमचं कुठलं दुखणं असू द्या, तुम्हाला क्रिकेटची आवड आहे, क्रिकेटची आवड असू द्या, कुस्त्यांची आवड आहे, सगळं तुम्हाला भैसर, फक्त चॅनलची नावं फक्त वेगवेगळी त्याच्यावर मिळेल तुम्हाला. किंवा एखाद्याला यूट्यूबवर चॅनल क्रिएट करायचं आहे, त्याचे व्हिडिओ मी अपलोड करतो आहे. आजच्यापासून अपलोड करतो, सुरुवात करतो, तो उद्यापासून सुरुवात करतो, 1-2 दिवसात सुरुवात करतो. मराठीमध्ये सांगतो सर्व. आणि ज्याला काही येत नाही त्यांनीसुद्धा बुद्धिमत्ता, मेंदू असला पाहिजे त्याच्याकडे. मात्र ह्या मेंदूच्या जीवावरती पैसे कसे कमवायचे ते सांगतो. ते कडुलिंबाचा पाला वगैरे त्यांना बांधा. आणि त्यांची वजन वाढ होण्यासाठी
त्यांना काय करावं लागेल, कशा पद्धतीनं पालन पोषण करावं लागेल, हे तुम्ही बैसर शेळीपालन किंवा शेळीपालन बैसर या चॅनलवरती पहा. मी आत्ताचा व्हिडिओ हा पहिला भाग बैसर भजन कीर्तन याच्यावरती अपलोड करतोय. आवर्जून या व्हिडिओचा लाभ घ्यावा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना नमस्कार, सर्वांचा आभारी. ओके.